ओ हो. तर मित्रांनो, परत एकदा आपण सह्याद्रीत आलेलो आहे. तर आपण आज आहोत लोहगडाला. मान्सूनच्या अगोदर आपला लोहगड विजिट आहे. परत मान्सूनमध्ये पण आपण जायचा विचार करतो आहे, पण त्याच्या अगोदर एकदा जाऊन या. कारण सध्या माझी अवस्था थोडी खराब आहे पायाच्या बाबतीने. माझ्या गुडघ्याला आय थिंक लिगामेंट माझे टिअर्स झालेत गुडघ्याचे राजगडच्या ट्रेकनंतर. त्यामुळे मी 2-3 महिने कुठंच गेलो नाही, 4 महिने मोस्टली. तर परत एकदा सुरुवात कराय. आपण खूप दिवसच जास्त गायब होतो यूट्यूबवर, त्यामुळं आपण परत आजपासून सुरुवात करतो आहे लोहगडला जाऊन. तर मित्रांनो, मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वंडर विथ तेजस. तर हा रूट तुम्हाला मोस्टली माहीतच असेल. याचं कारण म्हणजे आपण ह्या रूटनं 2-3 वेळा गेलेलो आहे. एक लेण्या बघितलेलं त्यावेळेस तिकोनाला. त्यामुळे ह्या रोडचं मी जास्त काय दाखवणार नाही. जर काय असेल तर दाखवेन, नाहीतर आता डायरेक्ट आपण भेटू लोहगडलाच. चला निघूया. आता आपण जस्ट पुढं आलेलो आहे. मग तिकोनाला जायचा रस्ता आहे ना, त्याच्या जरा तिथून जिथून आपण लेफ्ट घेतलं त्या पुढं पवना डॅम आहे. पवना डॅमच्या शेजारून आता आपण जातो. मी ह्याच्यामुळे हा रस्ता निवडला आहे पवना डॅमचा. आणि पवना डॅम बघता येते म्हणून, नाहीतर तिकडून हायवेनं पण मला येता आलं असतं. फक्त खास ह्याच्यासाठी मी हा रस्ता निवडला. पुढं तुंग किल्ला कसला दिसतोय रे पुढं. वा, त्या पुढं बघ तुंग किल्ला आहे. त्या पुढं तो तुंग किल्ला आहे. हो, पुढं तुंग किल्ला आणि कडला पवना डॅम. हो, डॅम गोड दिसतोय हा. पुढे तिकोना किल्ला. नुसते किल्लेच आहेत आपले. पवन मावळा हे हाच फायदा आहे. एकदा आलं का नुसते किल्ले विल्ले फिरायचे. आणि इकडे ड्रायव्हिंग स्कूल कुठलं तर कसं दिसतंय राव ते काय समोर. त्या तिथं कॅम्प साईड आहे. पाणी खूप कमी झाले राव, भारी वाटत. लोहगडा कडला आलो. कडाला म्हणजे ऑलमोस्ट पायथ्याजवळ आहे. काय म्हणा, लोहगडाची जी तटबंदी इथून दिसते का ना, लोक कडक वाटते, भारी वाटते. भारी राव भारी. काही ना काही चांगल्या लेवलचा. खूप जास्त दिवसापासून आपल्या बकेट लिस्टमध्ये असलेला किल्ला आहे. उन्हाळ्यात करतो, खरं तर पावसाळ्यात करायला पाहिजे होता. तो बी करू पावसाळ्यात वीज आपण येऊ. हे पवन मावळातला सह्याद्री का ना, सह्याद्रीतला पवन मावळा आहे बरं. काय गार वाटायला उन्हाळ्याच्या दिवसात येतं, ह्यात गार वाटते. फिलिंगच नेक्स्ट लेवल आहे राव. या पुढच्या गाडीमुळे लय गाडी स्लो चालवायला लागायला लागली. ओ हो. बेस्ट फिलिंग आहे रे वा. डोंगर पोखरलाय कसला खतरनाक, कडक रे कडक. शो मला वाटलं ह्या रोडला हे लागत नाही, पण ह्याच रोडला लागते राव. चला आपल्याला जायचं आहे इकडे आता.
हो सुखरूप आलो. करायला पाहिलं होता शूट करायचा विसरलो रे. शूट करायला पाहिलं. रस्ता लय खतरनाक रस्ता आहे. असाच रस्ता आपली गाडी असल्याच रोडसाठी बनलेली. स्मूथली निघली गाडी पण आपली. मिसळ आलेली. मिसळ मस्त. 2 मिसळ मॅडम दिसते. नवीन म्हणजे असे अपग्रेडेड पार्टनर आहेत आपलं. सगळ्या ट्रेकला विकला जायला आता पार्टनर. आता फुल टाईम पार्टनर आलेला आहे आपल्याला. चला आता मिसळ खाऊन घेतो. आता आम्ही लोहगड पायथ्याला आम्ही नाश्ता करतो. आता निघायचं लोहगड. तर आता आम्ही चाललो आहे लोहगडावर. लोहगडाची एंट्रन्स लोहगड किल्ला सकाळी 9 ते 5पर्यंत चालू असतो. सध्या तर आम्ही अजून तिकीट काउंटरपाशी नाही अजून. आता चाललो आहे पुढे. आता आपली अवस्था काय होत्या बघा 4-5 मिनटात. बाकी नंतर गरमी प्लस किल्ल्यावर ट्रेक सुरुवात वाट लागणार. तर थोडं झाडं असल्यामुळे हाय एकदम गारवा लागला राव. जरा झाडे असल्यामुळे हाय थंडावा. वर गेल्यावर हाय ऊन. चला भेटू पुढं. कसा आहे रस्ता एकदम प्रॉपर पायऱ्या. एक मिनिट. तर आता थोडं पुढं आलं का नाही जरा जो मग असं आपण दरवाजा पाहिला त्या जरा पुढं आलं ना परत एकदा इथं असं गेट आहे. इथं तिकीट घर आहे. तर प्रत्येकी 25 रुपये लागतील. जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर 25 रुपये प्रत्येकी. जर विदेशी नागरिक असाल तर 300 रुपये असा आहे बरोबर. 300 रुपये $3 त्यांच्यासाठी काय नसते. हां तर इथं आपल्या ठरल्याप्रमाणे सुरुवातीलाच आपला दम भरायला चालू झालेला आहे. पुढचं बघू आता कसं होतं आहे. हा आपला प्रत्येक ट्रेकचा दिनचर्या. प्रत्येक ट्रेकला पहिल्या 10 मिनटातच दमलं पाहिजे. हो चलो. हो तर आम्ही आलो अशा लोकेशनला जिथून आसपासचा परिसर दिसतोय. सुरुवातीला हे पवना लेक, तो तुंग किल्ला, तो तिकोना आणि ह्या आयकॉनिक फ्रेम जी मोस्टली आपण ह्याच्यात बघतो व्हिडिओच्या टायटललाही बघतो ना लोहगडाची. ती आयकॉनिक फ्रेम आहे. हो तर आता आपण जे लोहगडला 4 दरवाजे तसं लोहगडला 4 त्यातला पहिला दरवाजा गणेश दरवाजाजवळ आपण पोचलेलो आहे. इथं बोर्ड बी दिसतोय. हा गणेश दरवाजा आहे पहिला. तर ह्याचं बांधकाम कसं जाडजोड आहे. ही हत्तींनाही रोखण्यासाठी कसलं अजून सुद्धा त्यांना धार आहे चांगली. बाकी मस्त हे यातून हा तेवढ्या सैनिकांसाठी हमला करण्यासाठी. आणि आता आपण पुढं जाऊ. आता एक इंटरेस्टिंग हे आहेत तोफा त्यावेळेला. आता हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर येत असल्यामुळे यांचं जरा संवर्धन केल्यामुळे त्यांना गाडही बसत. आणि इथं एक मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या नसलेली म्हणजे अजून एक इथे होती. हा 3 तोफांपेक्षा अजून एक मोठी तोफ होती जी तुटलेल्या अवस्थेत होती. ती इथनं काढलेली दिसते. इकडे एक खोली बघूया आपण जाऊन. मी जी खोप म्हणलेली ना भग्नावस्थेत असलेली येत आहे तोफ. ती येत आहे ती तोफ तुटलेली मोठी तोफ. आणि सैनिकांना वार करण्यासाठी सैनिकांना थांबण्यासाठी पुढच्या ह्याच्यावर वार करण्यासाठी केलेली जागा. कसलं खतरनाक अशी खोली आहे सैनिकांसाठी. ती खूप मस्त आहे. चला पुढे जाऊ. हां आता पुढं आले आहे ना एक असा रोड दिसतो. मे चोर दरवाजा किंवा दुसरी वाट असेल त्याचा असेल. आपण जरा पुढं जाऊन बघूया. नाही इकडे एक हो व्ह्यू पॉईंट आहे यार मस्तवाला. त्या तिथं व्ह्यू पॉईंट आहे म्हणजे तुम्हाला तिकोना हे इकडून दिसणार आहे सगळं. आणि इकडून आपण ज्या गणेश दरवाजातून आलो तो गणेश दरवाजा. तर मी आता तुम्हाला जो तो दरवाजा दाखवलेला बरं का त्या दरवाजातून आज आलेलो आहे. आणि पूर्ण असं
मोकळं हे मैदान होऊ शकतं आहे एकदम सैनिकांसाठी ह्याच्यासाठी ते ह्या आपण काय म्हणतो हे बनवलेलं आहे हमला करण्यासाठी किंवा हे असलेलं ते बनवलेलं आहे हे पूर्ण आणि मस्त आहे राव. तिकडे एक दरवाजा आहे. हो 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 हो. तर आपण आता गणेश दरवाजातून पुढे दुसरा दरवाजा झालेला आहे नारायण दरवाजा आणि हा नंबर 2 दरवाजा. ह्याच्या पुढे आता आपल्याला हनुमान दरवाजा आणि महादरवाजा हे 2 दरवाजे लागतील. हो थंड एवढं वाटायला ना उन्हाळ्यातसुद्धा सावलीत भारी फील येत आहे. आम्ही दोघं नवरा बाईक कसं आहे उन्हाळ्यात ट्रेक करतोय. तर आपण आता वर आलो आहे. आपल्याला 2 खोल्या दिसतात ज्या खोल्यातनं आता पाणी एकदम स्वच्छ आहे. एवढं स्वच्छ आहे की तळ दिसतं. त्यामध्ये आता ह्या पाण्याचा उपयोग प्यायला करत असतील और मे बी नाही करत नसतील पण आहे. ह्या खोल्या अगोदर वेगळ्या कारणासाठी वापरलेल्या असतील लाईक काय म्हणतो त्याला आपण धान्य पोटावर किंवा राहण्याच्या खोल्या अशा असतील पण आता ते वापरत नसल्यामुळं आणि आता त्यात पाणी साठलेलं एकदम स्वच्छ टाईप पाणी. मला नाही माहीत काय ती प्यायला वापरतात का नाही ते. बाईक वाजून दमली नाही भारी आहे का नाही भारी आहे ना. तिसऱ्या दरवाजाला आपण आलेलो आहे हनुमान दरवाजाला. ते मस्त केलं आहे म्हणजे दगडात कोरून हे भारतीय पुरातत्व खात्याने टाकलेलं आहे. मस्त केलं देवळे सैनिक ती एक देवळे. आता 5 मिनटं बसून मग जातो. खाली हनुमान दरवाजा. हा इथं दरवाजा आहे. हा महादरवाजा आहे का ते असंच आहे ते माहीत नाही. मस्त आहे बसू निवांत जरा वारा खाऊ आणि निघतो आम्ही. जोड आहे परमनंट आता जोडी आहे ट्रेकसाठी सगळ्यासाठी. अजून इथून एक दिसतो तो म्हणजे विसापूरचा किल्ला आहे समोर आहे. त्यापुढे घार ओढते आले मस्त दिसते पण इथून दिसत नाही पण मला डोळ्याने दिसत मस्त. तो पण जाऊ तो पण करू आता जमेल तसं. तर आता आपण जरा थोडं रेस्ट केलेला आहे आणि आता आपण पोचलेलो आहे तो 4था आणि शेवटचा महादरवाजाजवळ. ही अशी महादरवाजाची उभारणी इथं त्याला मग आता शब्द आठवणं मला ह्याला जे म्हणतात ना ते माझ्या लक्षातून गेलेलं आहे. ते खोलं आहे मला वाटते 2 साईडला हनुमानच आहेत. हे इथं पण आणि त्या तिथे हनुमानच आहेत आणि नक्षी काम एकदम सुंदर काय त्यावेळेचं ते काम आहे. आणि हा महादरवाजा वा चला जाऊया. तर आता आपण महादरवाजातून आत आलेलो आहे. महादरवाजात आत आल्यावर आपल्याला काय मिळत दिसतं इथं काय काय फलक लावलेले माहिती दिलेली आहे नेमकं किती लांब आहे काय काय जवळ आहे. लोहगड किल्ल्यानं आहे त्याचं हे पूर्ण काय म्हणतात ते नकाशा आहे वरून काढला टॉपवरून. हा विंचूकडा बाकी माझे. आणि जर ह्या किल्ल्याची जरा माहिती द्यायची झाली तर हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3300 फुटावर आहे म्हणजे ऑलमोस्ट 1000 मीटरवर आहे. आणि हा किल्ला 10व्या शतकाच्या आसपास काहीतरी बांधण्यात आला आहे. आणि ह्या किल्ल्यावर पण खूप साऱ्या साम्राज्यांनी हे केलेलं आहे आपण काय म्हणतो इथं वास्तव्यास होतं किंवा हे त्यांच्या आधिपत्याखाली होता. 1600 च्या आसपास जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा ह्याचा तह केला पुरंदरचा तेव्हा हा पुरंदरचा हा 23 किल्ल्यांमध्ये हा पण ह्यांच्याकडे गेला काय म्हणतात मुघलांकडे गेला. परत तो जिंकला माझ्या मते 1669च्या आसपास काय तर परत जिंकला माझ्या ॲक्च्युअल लक्षात येणार तरी तेव्हा जिंकलेला आहे. आणि परत पेशव्यांकडे हे असं करत परत ही जे काय असेल ते आपल्याला पुढचा इतिहास माहिती असं हा आधिपत्याकडून गेलेला आहे. चला तर आपण पुढे जाऊया आता निघूया. आपण
जसं महादरवाजानं आत आलो आहे पुढं आलो आहे, हा महादरवाजा आहे आणि इथे हा मकबरा आहे. याच्या आत 2 कबरी आहेत. त्या किल्ल्यावर कबरी कोणाच्या आहेत ते माहीत नाही. मी अंदाज बांधतो आहे, माझं असं मत आहे. मे बी जेव्हा हा मुघलांकडे गेला किल्ला 5-6 वेळा कोण काहीतरी झालं असेल त्या व्यक्तींच्या किंवा नंतर महाराजांच्या ह्याच्यातल्या कुणाही तर असेल, मला पण माहीत नाही. मी जस्ट अंदाज बांधतो आहे. सिरियस घ्यायला कोणी तर लय का. चला पुढं जाऊया. सदर आहे वाटतं, सदर खाली तर सदर लिहिलेलं आहे. इथे बोर्ड लावलं त्या सदर लिहिलं आहे. आणि इथं ह्या 3 तोफा आहेत, त्यांचं संवर्धन केलेलं आहे. त्यांना गाडा वेळा बसवण्यात आलेला आहे. लोक आता लिहिलेलं आहे, ही जी मार्किंग केलेलं आहे TD 411 काय ते माहीत आहे. भारी आता इथं लिहिल्यानुसार हा राजा राणी महल लिहिलेला. एक प्रकार खोल्याच दिसत आहे त्यावेळेस त्याला लिपापोती केलेले. जर आपण फिरू तिकडं शिवमंदिर आहे त्या साईडला, तर आपण जरा बघत जाऊ. हे बघून मग तसं फिरत जाऊ. पहिलं हे बघून घेऊ आणि मग जाऊ त्या साईडला. चला आता इथे काही खोले द्या. जर आपण पुढं आलो त्या मकबऱ्यापासून जरा पुढं आलो ना, इथं खोले. इथं बोर्ड तर लावला आहे घोड्यांची पाहाव्या असं. काय असेल काय माहीत. तर आपण जे बघत आहे ते आय थिंक हे लक्ष्मी कोठी आहे, जिथं सुरत लुटल्यानंतरचे जे खजिना किंवा दागदागिने जे काय असेल ते इथं ठेवलेलं होता. ही लक्ष्मी कोठी आहे. आणि चला आता आपल्यासोबत एक क्या म्हणण्यापेक्षा असं झालं आहे, गोप्रोनं तिची लायकी दाखवलेली आहे. गरम झाला आणि बंद पडलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला मोबाईलवर यावं लागलेलं आहे. मोबाईलवर शूट करायचं चालू करा. हे बघा बाई, चालेल. हे एकदा तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या आणि निघूया आपण पुढं. तर इथे पाण्याचं डबकं दिसत आहे आपल्याला, की तळं पाण्याचं तळं. मे बी त्यावेळेस दुसरं काहीतरी असेल, पण सध्याच्या अवस्थेनुसार काय नाही त्यात राहिलेलं. त्यामुळं आता सध्या तर पाण्यात तळच म्हटलं जाईल त्याला. नाही, पाणी बी खूप खराब लेवल दिसतंय का बघा. हिरवं झालेलं आहे पाणी आणि ह्यात कचरा टाकला आहे. लोकांना कधी समजणार आहे आपल्या देशात काय माहीत, की आणलेला कचरा सोबत घेऊन जावा ना टाकावं. किल्ल्यावर नाही, किल्ल्यावरच काय कोणतेही प्रेक्षणीय स्थळ किंवा पब्लिक प्लेसमध्ये कचरा टाकू नये. चलो हम इथून पुढे निघूया. तर आपण आता मंदिरात परिसरात आलेलो आहे आणि या इथे हनुमान मंदिर आहे या इथे. आणि त्याच्या पुढं हा नंदीन, हा पुढे आहे महादेवाचं मंदिर. आशा करतो तुम्हाला दिसत असेल. हे पिंड आणि आपलं आता मंदिराचा भाग बघून झाला. आता आपण जाऊ पुढे. तर आता आपण त्र्यंबक तलावाजवळ आलेलो आहे. त्र्यंबक तलावाजवळ आलं आहे आणि सध्या ह्या तलावाची जी अवस्था ती मला वाटत नाही पाणी पिण्यायोग्य आहे. मी तर ऐकलेले पाणी लोक प्यायला वापरतात अजून. मे बी आता खराब झाल्यानंतर ह्याचा उपसा झाल्यावर वापरण्यायोग्य होईल. चला पुढे बघूया. तर आपण आलेलो आहे लक्ष्मी तलावापाशी. तर खूप तलाव खरं बघण्यासारखा मोठा आहे. पाणी सध्या आटलेलं आहे सगळं, पण भारी. मी आणि माहिती सध्या गोप्रो चार्जिंग आहे पण गरम झाला आहे आणि चालना झाला आहे, बंद पडायला. त्यामुळे आता बंद करून मोबाईलवर आलेला आहे दोघं. कसं आहे आम्ही दोघं. तर आम्ही आता लोहगडावरील सर्वात उंच ठिकाणावर आहे. आता महापुणाची तर खबर आहे. आता आपल्याला काय ह्याच्याबद्दल माहितीच नाही त्यामध्ये. तर आपण सर्वोच्च ठिकाणावर आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपण 1000 मीटरवर आहे आणि लोहगडावर आहे आपण. आणि लोहगडात विसापूर दिसतोय. कसला विसापूर बी सुंदर. विसापूर तर लय अजून मोठा वाटतोय. तर मग जरा आपण झूम मारू. आपल्याकडं मोबाईलला झूमची सेवा आहे. आणि आता आपण मध्यवर्ती आहे, तर आपण सांगू या साईडला आहे तो विंचूगड आहे, ह्या साईडला पवना लेक, तुंग किल्ला, तिकोना, त्या तिथे तिकोना, हा तुंग किल्ला आहे.
हा मला दाखवला विसापूर पवना लेक इथं खाली विंचूकडा आणि माझ्यामध्ये इकडंच राजमाची ह्या साईडलाच आहे. कारण हा पुढं लोणावळा आहे, लोणावळा पुढे ती माझ्यामध्ये राजमाची तेच आहे. ठीक आहे, बघू चला आपण जाऊ पुढं आता विंचूकड्याकडे. आता आपलं जरा मिक्स होणार आहे मोबाईलचं शूट आणि GoProचं शूट. तर येईल अंदाज कोणते काय म्हणतात कोणाचं पुढे चांगलं आहे ते आपल्याला आता अंदाज आहे. निघूया आपण पुढे बाई कोणी काय तर आता आम्ही आहे ना विंचूकड्याच्या इथं आलेलो आहे. त्याआधी तुम्हाला दाखवतो आपल्या तो तिथं आहे विंचूकडा 1 किलोमीटरचा ऑलमोस्ट काय. पण उन्हाळ्यात सुद्धा ह्याने एंट्री बंद केल्या. पावसाळ्यात बंदी असते हे मला माहीत आहे, पण काय माहीत उन्हाळ्यात का बंद केलं. पावसाळ्यात ठीक आहे, पावसाळ्यात इथनं चढा उतरता येत नाही मी पण ऐकलेलं आहे म्हणून बंद. पण उन्हाळ्यात बंद करण्याचं काय कारण आहे. उन्हाळ्यात तर जाऊ द्यायचं राव. नियम मोडून जाऊ शकतो आपण, पण माझी इच्छा नाही नियम मोडून जायची. आता एवढं त्यांनी केलेलं आहे तर आपल्याला बघून दुसरं कोणतरी करतं त्या बसल्या गोष्टी. त्याचबरोबर उन्हाळ्यातसुद्धा हिरवळ आहे, लश ग्रीनरी शब्द इंग्लिशमध्ये बोलतात तो. आणि अशा तऱ्हेने मला कुठल्या तर प्राण्याचा खालनं आवाज आलेला वरडण्याचा, त्यामुळे आपण गपगुमान माघारी गेलेलं चांगली गोष्ट आहे. खालनं त्या तिथे समोर आहे का मला हात काढतो तुम्हाला ते नाही या इथे ते पांढरं दिसते का दाखवतो. हो का हे आहे ते आहे त्या भाज्या लेना. तुम्हाला दाखवलं ते आहेत भाज्या लेण्या. वर्ल्ड हेरिटेजमधलं ते एक पार्ट आहे. लोहगडसुद्धा वर्ल्ड हेरिटेजमध्ये येतो, भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर येतो आहे. त्यामुळे इथे आजकाल खूप जास्त सुरक्षा दृश्य आणि ह्या गोष्टी बघून चांगलं वाटते. तरी आता आपण खरं म्हणायचं तसं तर मूड जरा खराब झालेला आहे. विंचूकडे जायचं होतं पण त्या बंद केल्यामुळं जाता येत नाही. आणि बायको म्हणते नको जायला, काय गरज आहे. म्हणजे ह्याच्या वेळेस परत बघू मित्रांसोबत आलो कधी ओपन भेटलं तर जाऊ. तर आता आम्ही परतचा प्रवास करतो आहे, आता माघारी जातो आहे. आता भेटू किल्ल्याच्यापाशी. तर आम्ही किल्ल्याच्या आता पश्चिम भाग म्हणू शकतो, पश्चिम दिशेला आलेलो आहे. आणि तुम्हाला पश्चिम तर पुणेवाल्यांसाठी मिनी काश्मीर किंवा काय म्हणा ते आपला पवना डॅम पँगॉंग लेक, पुण्याची पँगॉंग लेक आहे म्हणा तसं. पवना लेक हे तुंग किल्ला. तर आता आपल्याला पार्टनर मिळाला आहे, त्यामुळे आता आपल्याला लाईफ टाईम पार्टनर मिळालं, त्यामुळे आपण पाहिजे तिथं ते किल्लं करू. हां हे का पवना डॅमला गेलं पाहिजे असं म्हणणं आहे. चला खाली सगळे हेच चालू आहे ह्या पुऱ्या भागात. सगळे नुसते काय म्हणतात कॅम्पिंगचे आणि कसले हाऊस म्हणायचे तसले ते हेच चालू आहे सगळे. चलो निघूया आम्ही. निघूया म्हणजे मग जर निघूयाच म्हणतोय, थांबतोय तरी पण आम्ही बघत चांगलं दिसलं का थांबायला लागते. तर आता आम्ही दोघं आहे ना इथं तो महादरवाजा आहे, त्या महादरवाजा जरा अलीकडे बसलो आहे. थंड हवा बाहेर 40 डिग्री तापमान आहे, पण ह्या दरवाजा सावलीला आणि जीवाजवळ एवढं थंड असं वाटायला मस्त आहे. कधी बिछाना टाकावून झोपून टाका एवढं मस्त वाटायला. बघा हिकडे झोपलाय ना तसा किती मस्त झोपतो. आता हा आहे का ही आहे माहीत नाही, तसं मजा यायला लागली. पण भारी वारून सुटलं एकदम कडक वाटायला लागले. तर अजून एक गोष्ट, आता आपण लोहगडावर ही जी बांधणी जे आता मोस्टली तर काय राहिलेलं आहे इथं शक्यतो जो किल्ल्याची वर जायची वाट आहे ना, म्हणजे जे 4 दरवाजे आहेत ते दरवाजेच राहिले. वर एक महादेवाचं मंदिर, 1-2 कबर आहेत, मकबर आहेत ते एक राहिलेले. अजून बाकी काय नाही, मग थोडे तटबंदीही आहे, जास्त काय नाही. पण जे आहे ना एवढं खतरनाक आहे, म्हणजे ह्याला लोहगड म्हणतात ना त्याला ते जस्टिफाय करते एवढं कडक बांधकाम आहे. आणि मी तर ऐकले लोहगड म्हणण्याचं कारण लोखंडासारखा, कारण ह्याच्या बांधणीमध्ये एक कोणत्या तरी प्रकारच्या धातूचा उपयोग केलेला आहे, म्हणून त्यावेळेस ह्याला नाव लोहगड असं ठेवलेलं आहे.
ही आमच्या मिसेस अर्धांगिनी. लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही कुठं तर बाहेर निघालो एकत्र. ही आमची सुरुवात आहे. तर काय होतं ते एवढंच होतं. आता निघतो आता आम्ही. अजून म्हणजे आम्ही 10-15 मिनटं बसून जातो आम्ही खाली आता निवांत. आणि घरी जाऊन मस्त गाडी येऊन घरी. एवढंच. तर मित्रांनो, तर आता आपण फिरून माघारी चाललेलो आहे. तर बायको मागून काय काय सांगत असतं, मंदिरवरनं मस्ती सुद्धा येते. गोप्रो खरं सांगू, गोप्रोनं निराशालय झालेलं आहे. गोप्रोनं मध्येच शूटिंग करणं बंद केलं. बॅटरी तापल्यामुळं शूटच करणं, सगळं फुटेज अर्ध घालवलं. आता किती फुटेज करेक्ट आहे तिकडं. आणि अजून एक वाईट वाटण्यासारी गोष्ट म्हणजे विंचू कड्याला जायला परवानगी होती. त्यांना कंटाळा येतो म्हणून त्यांनी विंचू कड्याचं लॉक काढलेलं नाही. खालून गेलो असं चाललं असतं असं त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे आता वाईट वाटतं गेलो नाही. ठीक आहे, जाऊ द्या. बाकी आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय तो नक्की सांगा. जर आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक ऑप्शन आला आहे हाईप करायचा, तो हाईप पण करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्यात. आणि आता प्रयत्न करेन की असं काय म्हणतात त्याला, रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा. असं आपण प्रत्येक म्हणतो पण होत नाही, पण आता करू. आणि भेटू आता आपण पुढच्या कोणत्या तर किल्ल्याच्या वारीवर, फिरण्याच्या वारीवर. आणि एवढं बोलून मी आता थांबतो आणि भेटू नंतर. टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.